मी राजा माने, जरांगे पाटील यांचं आंदोलन आणि मराठा आरक्षण चळवळ आज मुंबईत निर्णायक वळणावर येऊन ठेपलेली आहे. निर्णायक वळण यासाठी की आज सर्वच बाजूंनी जरांगे पाटलांचं आंदोलन, मराठा समाजाची मागणी आणि त्या संदर्भात महाराष्ट्रात जे जे घटक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. म्हणजे पहिली प्रतिक्रिया ही चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केली की मराठा समाज किंवा या समाजाला अस्पृश्य म्हणून वागणूक कधीही मिळालेली नाही आणि हे खरंही आहे की आणि सामाजिक मागासलेपण हा मुद्दा सुप्रीम कोर्टानं आणि उच्च न्यायालयानं मराठा समाजाच्या बाबतीत नाकारलेला असल्यामुळं चंद्रकांत दादा तसं बोलले असतील, परंतु जरांगे पाटील यांची मागणी आणि एकूणच उभं राहत असलेलं आंदोलन याचा अर्थ आणि त्यातले बारकावे याचा नव्यानं अभ्यास करण्याची गरज आहे असं मला वाटतं. एक राजकीय धुळवड महाराष्ट्रात सुरू झालेली आहे. किंवा नितेश राणे यांनी म्हटलं की या आंदोलनाला रसद पुरवण्याचं काम रोहित पवार करतायत आणि त्याचबरोबर जरांगे पाटलांच्या मागणीबद्दल त्यांनी जो पर्याय सुचवला किंवा 10% ऑलरेडी दिलेला आहे, त्यात काय करता येईल का या पर्यायाचा देखील विचार करावा. आणि महाराष्ट्रातल्या सर्व म्हणजे मुंबईत आझाद मैदानावर अगदी भारतीय जनता पक्ष विरोधी किंवा महायुती विरोधी नेत्यांची, आमदारांची, खासदारांची रीग लागल्याचं चित्र उभं राहिलेलं आहे. तर ही रीग लागणं हे मराठा चळवळीला पोषक आहे की तोट्याचा आहे हा भाग वेगळा, परंतु एकूण प्रश्न सुटण्याच्या दृष्टीनं नक्की काय केलं पाहिजे याच्यावर ॲक्शन ओरिएंटेड आता सगळं घडणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस हे अगदी पहिल्या दिवसापासून